अंगणवाड्यामध्ये 500 कोटीच्या छत्र्या मेगाफोन खरेदीचा घाट। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आपत्ती काळात अंगणवाड्या बंद असताना तसेच लहान मुलांना या आपत्तीचे धडे कसे देणार, असा मुद्दा विभागातील निवृत्ती अधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याने सरकारची ही खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकापूर्वी विविध विभागात खरेदीचा सपाटा लावला असून मदत आणि पुनर्वसन विभागाने नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव निधीतून राज्यातील 11,000 अंगणवाडीसाठी छत्री, मेगाफोन, LED दिवे, आपत्ती प्रतिबंध साहित्य खरेदी करण्याचा घाट घातला आहे। त्यासाठी थेट एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आला असून त्यावर सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्याचे विभागाचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यामध्ये ग्रामीण, नागरी व आदिवासी क्षेत्रात एकूण 11,556 अंगणवाड्या केंद्र असून त्यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील 54,54,622 बालके आणि 10,08,925 गरोदर महिला व स्तनदा माता असे एकूण 64,63,547 लाभार्थी अंगणवाडी सेवेचा लाभ घेत आहेत। अंगणवाडी केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन विषयक साहित्य उपलब्ध नाही। नैसर्गिक आपत्ती आली असता अंगणवाडी केंद्राचे मोठे प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विषयक साधने अंगणवाडी केंद्रामध्ये उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे सांगत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने 474 कोटी रुपये आपत्ती प्रतिबंधक साधने खरेदीचा प्रस्ताव राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास पाठविला आहे। या प्रस्तावात आग विझवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशर, विविध प्रकारच्या आपत्तीबाबत शिक्षण देणारे चार्ट, LED दिवे, मेगाफोन, स्पीकर, आग विझवण्यासाठी लागणाऱ्या वाळूने भरलेल्या बादल्या आणि 2 छत्री असे संच प्रत्येक अंगणवाडीला देण्यात येणार आहेत। त्यासाठी 474 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असून मदत आणि पुनर्वसन विभागाने हा निधी आयुक्तालयास द्यावा अथवा आपण खरेदी करून हे आपत्ती प्रतिबंधक साहित्य पुरवठा करतात अशी मागणी त्या प्रस्तावात करण्यात आली आहे। अंगणवाड्या